नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया लसुणी भेंडी. ही भेंडी एवढी चवदार होते ना की तुम्ही एक वेळा बनवली तर मनच भरत नाही, पुन्हा पुन्हा बनवाल. आणि बनवायला पण एकदम इझी आहे. कुरकुरीत अशी लसुणी भेंडी तयार होते, ती पण कढईमध्ये. आणि चिकट पण होणार नाही, घरचे पण खूप आवडीने खातील अशी ही लसुणी भेंडी आहे. यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतली. त्यानंतर भेंडीला अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचे. पुढचं मागचं देठ कापायचं. मोठी असली तर मधून 2 तुकडे करायचे, नाही तर छोटी असली तर मग असे तिचे बारीक काप करून घ्यायचे, 4 काप. ही भेंडी खायला एवढी चवदार लागते ना, खूपच. अशा प्रकारे आता आपण आपली सर्व भेंडी कापून घेऊ. भेंडी आता कापून झालेली आहे बघा. त्यानंतर लसूण घेतलेला आहे. लसूण थोडा जास्तीचा घ्यायचा आणि लसणाचे असे उभे काप करून घ्यायचे मस्त. बघा अशा प्रकारे लसणाचे काप करून घ्यायचे. त्यानंतर 2 ते 3 चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. त्याला तव्यावर भाजून घ्यायचं. कमी गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. हवं तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घेऊ शकतात, किंवा ज्या डाळ्या असतात ना फिक्क्यावाल्या, त्याचं पण पीठ घेऊ शकतात. त्यानंतर बघा आता बेसन पीठ भाजून झालं आहे. मस्त खमंग वास येतो आहे पिठाचा, चांगला वास आला पाहिजे, म्हणजे पीठ भाजून तयार झालेलं आहे असं समजतं. त्यानंतर बघा आता आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे. आता आपण त्याला काढून घेऊ एका भांड्यामध्ये. अशा प्रकारे आता बेसनचं पीठ पण आपलं भाजून झालं. आता आपण तवा उतरून घेऊ आणि कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं 3 चमचे. त्यानंतर मोहरी टाकायची तेल तापल्यावर. जिरे टाकायचे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर लसूण टाकायचा. थोडा चिमूटभर हिंग टाकून द्यायचा. व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर भेंडी टाकायची. भेंडी छान परतून घ्यायची. अशा प्रकारे ही भेंडीची भाजी तुम्ही नक्की बनवा, खूप चवदार होते. आणि अशी थोडी पसरट ठेवायची भेंडीला कढईमध्ये, म्हणजे मग चिकट होत नाही. आणि एकदम परत चमचा हलवायचा नाही. असं थोडंसं 2 ते 3 मिनिट तिला चांगली होऊ द्यायची, मग चमच्याने हलवायचं. एकसारखं हलवत राहायचं नाही. त्यानंतर असं 1-2 मिनिटांनी असं हलवत राहायचं. आता बघा आता भेंडीचा कलर आपला बदललेला आहे. अजून थोडंसं आपण चिकटपणा वाटतोय, त्याच्यामुळे थोडंसं परत एक वेळा परतून घेऊ. आता भेंडी व्यवस्थित झालेली आहे. त्यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेलं होतं ते बेसनपीठ टाकायचं. बेसनपीठ असं थोडं टाकायचं. त्यानंतर हळद टाकायची. धने पावडर टाकून घ्यायचं. गरम मसाला टाकायचा आणि लाल मिरची पावडर टाकायचं. हवं तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडरसुद्धा टाकू शकतात. तुम्हाला थोडा आंबट तिखट अशी चव हवी असेल तर मग आमचूर पावडर टाकायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. भेंडीमध्ये केव्हाही कोणतीही भेंडीची भाजी करायची असली ना, तर भेंडीमध्ये मीठ थोडं शेवटी टाकायचं, म्हणजे भेंडीला चिकटपणा येत नाही. त्यानंतर असं थोडं पसरून घ्यायचं भेंडीला. परत 1 ते 2 मिनिट होऊ द्यायचं चांगलं. बघा आता भेंडी किती मस्त कुरकुरीत झालेली आहे. आता त्यावरून मस्त हिरवगार कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं. अशा प्रकारे झाली आहे आपली लसुणी भेंडी तयार. ही भाजी तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघा आणि कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.